नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दार उघड वहिनी दार उघड असं म्हणत 8 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला. कितीतरी वहिनींसोबत गप्पा मारताना काही गोष्टी प्रकर्षाने विचार करायला लावायच्या. खरंच कौतुक वाटायचं त्या वहिनींचं, आदर वाटायचा त्या वहिनींबद्दल. महाराष्ट्रातल्या तमाम वहिनींना मनापासून सलाम. घरात संस्कारांची रांगोळी काढणारी वहिनी, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अहोरात्र झटणारी वहिनी, कधी हसणारी, कधी लाजणारी, बेधुंद नाचणारी, भरभरून बोलणारी, अश्रू लपवणारी आणि पैठणीत सजणारी, ही वहिनी होम मिनिस्टरमध्ये नेहमीच गौरवण्यात आली. पण रांगोळी काढणारे हात जेव्हा गाडीचं स्टिअरिंग फिरवू लागतात तेव्हा, मेहंदी रंगवणारे हात जेव्हा मर्डर मिस्ट्री उलगडू लागतात तेव्हा, लाटणं चालवणाऱ्या हातात जेव्हा दांडुका येतो तेव्हा, आपका जमाव गैर कानूनी है, आप लौट जाइए, नहीं तो आपके ऊपर बल का प्रयोग किया जाएगा. तेव्हा या मानाच्या वहिनींना करावासा वाटतो मानाचा सलाम. अच्छा वहिनी, ज्यांचं आपण आज स्वागत करूया, धारावी शाहूनगर या पोलीस स्टेशनच्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, ज्यांच्याकडे लोक फार आदराने बघतात आणि गुन्हेगार ज्यांना डेंजर म्हणून ओळखतात. आपल्याला असे प्रश्न असतात ना की ही सगळी पोलीस विभागाशी संबंधित असणारी ही मंडळी घरी सुद्धा तसेच असतात की काय. म्हणजे गुन्हेगारांना जिथे डेंजर वाटतात तिथे तेच माऊलीचं रूप घरात कसं असतं, एकीकडे दुर्गा तर दुसरीकडे सरस्वती की लक्ष्मी, काय बघूया, जाणून घेऊया. सुरुवात करूया या गप्पांना. आणि आज मानाची पैठणी आपण देणार आहोत त्याच वहिनींना. अवघा महाराष्ट्र शांत झोपतो, कारण महाराष्ट्र पोलीस जागे असतात. पोलिसांच्या याच शौर्याचा वारसा चालवतायत आपल्या होम मिनिस्टर, धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता दोंदे वहिनी. कठीण प्रसंगी रणरागिणी होणाऱ्या, अबलांना न्याय मिळवून देणाऱ्या आणि गुन्हेगारांना डेअर डेव्हिल ठरणाऱ्या या होम मिनिस्टरना झी मराठीचा मानाचा सलाम. स्वागत करूया लता दोंदे वहिनी. नमस्कार. नमस्ते. कसं वाटतंय तुम्हाला आज? एकदम जरासं टेन्शन? खूप बरं वाटलं की म्हणजे बाहेर बोलवलंय मला आपण, त्यामुळे आणि बाहेर संवाद साधण्यात मला आनंद वाटतो. वा वा वा. आणि ते पण मोकळ्या जागेत. अगदी बरं वाटतंय की नाही? खूप बरं वाटलं. या युनिफॉर्म बद्दल एक वेगळं आकर्षण असतं, प्रत्येकाला असतं. पण त्या युनिफॉर्म एकदा अंगावर घातला की ती एक वेगळी जबाबदारीची जाणीव असते, बरोबर? ते लहानपणीच ठरवलं होतं का? नाही, हे लहानपणी नव्हतं ठरवलेलं, परंतु समाजसेवेची आवड मला होती, लहानपणापासून होती. आणि मग पुढे खेळत असतानाच 8वी 9वी मध्ये जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये मी उतरायला लागले त्यावेळेस कॉम्पिटिशन मध्ये मला चॅम्पियनशिप मिळत गेली. अरे वा. कुठे कुठे? सेंट फिलोमिना हायस्कूल आहे नाशिक रोडला, नाशिकला. अच्छा, तुम्ही मूळ नाशिकची? मूळ नाशिकची. बर. हां. तर शाळेमध्ये 8वी 9वी पासून चॅम्पियनशिप, आणि माझी परेड वगैरे, माझी कवायत अत्यंत उत्कृष्ट असायची की मला सर्वांसमोर उभं टेबलवर वगैरे उभं करून दाखवले जायचे. आणि मग पोलीस या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही आला, बरोबर की नाही? पण तुमचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं? पहिलं पोस्टिंग माझं नाशिकमध्येच झालं. तेव्हा नाशिकमध्ये दरोडे पडायचे, आणि दरोडे पडत असताना एक गँग आम्ही पकडली होती. त्याच्यात एक महिला होती गँगमध्ये. हां. आणि त्याच्यात महिला असल्यामुळे मी पण नवीन लेडी ऑफिसर म्हणून मी पण तिकडे इन्व्हेस्टिगेशन करायचे, तपासात माझा सहभाग असायचा. आणि आमच्या लेडी कॉन्स्टेबल त्यांना सांभाळायच्या, त्यामुळे त्या माझ्याच ऑफिसमध्ये ती महिला असायची. मग मला पूर्ण संधी मिळाली तिथे तपास करण्याची वगैरे, आणि मी त्यात पूर्ण इन्व्हॉल्व झाले. आणि जेव्हा ही टीम बेरखेडीला, हे लोक की नाही गुना मध्य प्रदेशमधले आणि अगदी डोंगराळ वस्तीमध्ये राहणारे, अर्थात त्यावेळेस मला जाताना म्हणजे ही टीम जेव्हा निघाली त्यावेळेस मी नवीन होते आणि एक लेडी ऑफिसरचा त्यांनी विचारच केला नाही बरोबर नेण्याचा. पण मी म्हटलं अरे मग टीम जाते तर माझं नाव का नाही, आणि मी तर इथे तपास करतेच ना. मी गेले आणि सरांना विचारलं, सर मला तपासायला जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं देखो कभी भी गोली चल सकती है और जान को खतरा है. तर मी म्हटलं सर मला चालेल, मला जायचं आहे, मला अनुभव घ्यायचा
आणि मी करू शकते काम तिकडे जाऊनही, मला जायचं. आणि त्यांनी ती परमिशन दिली. वा. आणि मग त्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर डोंगराच्या खाली ती आम्हाला वस्ती मिळाली. अक्षरशः पाऊस वरतून पडत होता आणि हे लोक प्लास्टिक अंगावर ओढून झोपलेले होते. म्हणजे किती कट्टर गुन्हेगार असतात बघा. ऊन वारा पाऊस ह्या गोष्टींचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. पण पकडले? ओरडल्यानंतर धर पकड सुरू झाली ना, पळायला आणि सगळीकडे कोणाला काहीच समजत नव्हतं, सुचत नव्हतं. थोडा अंधार 5:45 झाले होते. पकडले ना आम्ही 8 आरोपी तिकडनं पकडून आणले. आणि त्यावेळेस मी त्या जुन्या अधिकाऱ्यांची डेअरिंग जी बघितली की मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी जाऊन आणि ज्या वस्तीची आम्हाला काही माहिती नाही त्या वस्तीला हे लोक धडाड दरवाजाला लात मारून मध्ये घुसणार. तर म्हणजे मी हे एक बघितलं की अरे जर दरवाजाच्या मागे कोणी लपलेला असेल, कुठे दुसरा कोणी लपलेला असेल, कुठूनही कोणाचा वार होऊ शकतो. पण माझे अधिकारी, माझे सिनियर, मी ते काम बघितलं आणि एकदम मी तर तशी होतेच, मीही बिंदास होतेच. पण त्यांचं बघून एकदम मला एक प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळालं. आणि त्यावेळेपासून लता दोंडे जी झळकायला लागली ती आजपर्यंत वा 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 वा, खूप छान. इथून पुढेही झळकणार आहे. मग आता इथे तुम्ही राहता कुठे? मुंबईत? मुंबईत मी आझाद मैदानला राहते. आणि मग घरी कोण कोण? घरी सध्या माझी मुलगी आहे माझ्या बरोबर आणि मुलगा MBBS करतो थर्ड इयरला. डॉक्टर आहे. तर तो हॉस्टेलला आहे. ती मुलगी घरी आहे, ती लॉ करते. आणि मुलांचे वडील पण हे त्यांना मदत करायला फार आवडतं. ते काय करतात? ते ह्याच्यात आहे, कोर्टामध्ये आहे, स्टाफ मध्ये.